मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही सगळे कसे आहेत? तुम्ही सगळे व्यवस्थितच असणार आहे आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ नेहमी बघतच राहा. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. आज कामावरती सुट्टी आहे, म्हणजे सुट्टी घेतलेली आहे. मी जायचं होतं पण माझी तब्येत ठीक नव्हती. थोडं पाय मुरगळलं वाटतं, त्याच्याने थोडंसं सूज आलेली होती. तर थोडं उशिराच उठली होती. सकाळी उठली पण नाही गेले कामावरती. तर आता काय आवरलं आहे सगळं घरातलं. इकडे बघा सगळा पसारा पडलेला आहे. कपडे वगैरे घड्या घालायच्यात. बाकीचे कपडे धुतलेले आहेत ते वाळत घालायचे आहेत. भात बनवला आहे, चपात्या वगैरे नाही बनवणार आहे आता, कारण उशीर झालेला आहे ऑलरेडी जेवणाला. आता परत चिकन घेऊन आलं आहे, ते चिकन बनवणार आहे. तर तुम्हाला रेसिपी थोडीफार दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर चला आपण जाऊया आता किचनमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे पारस आहे, टी व्ही बघतोय बघा. सगळं बाहेरचं पण मी सगळं धुवून घेतलेलं आहे. ओलं ओलं दिसत असेल तुम्हाला. लादी वगैरे पुसलेली आहे. कपडे वाळत घालायचे आहेत. पहिल्यांदा चिकन टाकते, त्याच्यानंतर मग कपडे वाळत घालते, कारण तोपर्यंत चिकन पण शिजेल. ठीक आहे, चला तर मग आपण आता आलेलं आहे किचनमध्ये. वाटण वगैरे तर मी बनवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे वाटणाची तर काही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण ऑलमोस्ट सगळेजण सेमच वाटण बनवतात कांदा खोबऱ्याचं. मग ते मी दाखवलेलं पण आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे काय ते दाखवणार नाही आहे. फक्त थोडंसं असं चिकन बनवताना दाखवेन तुम्हाला. ठीक आहे, चला मग आपण भेटूया. तोपर्यंत मी तयारी करते. बघू शकता माझी तयारी झालेली आहे चिकनची. इथे चिकनला मी हळद मीठ लावून ठेवले. एक बटाटा टाकला, मला खूप आवडतो बटाटा चिकनमध्ये. इकडे वाटण तर मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आपले खडे मसाले सगळे भाजून मग त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. इकडे कांदा आहे, इकडे थोडीशी दालचिनी घेतलेली आहे मी, थोडी वेलची घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2च वेलची घेतलेली आहे, लवंगा घेतल्या आणि काळी मिरी घेतलेली आहे, टोमॅटो. तर तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही तर नका टाकू. मला आवडतं म्हणून मी टाकत असते. कधीतरी टाकते, कधीतरी नाही टाकत. मी वेगवेगळ्या पद्धतीने चिकन बनवत असते. इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर आपण खडे मसाले टाकूया. तमालपत्र नाही आहे माझ्याकडे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच टाका. मी ह्यावेळेस भरायला थोडं विसरली, त्याच्यामुळे आता हे फुललं की ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. बघा आवाज येते तडतड तडतड. आणि माझ्याकडे तर त्याच कॅमेरा पकडायला कोण नाही आहे, मीच माझा पकडला आहे. पारस गेला खेळायला. तर हे बघा, ते आपण थोडंसं मीठ टाकूया कांद्याला लाल होण्यासाठी. तर जपूनच टाका, कारण चिकनमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे नाही तर मग खारट होईल. नंतर मग तुम्ही टेस्ट करून बघा आणि मग त्यानुसार टाका. आता ह्या पोळीवरनं काय बोलू नका, कारण ह्याच्यामध्ये मी एकदा तडका दिला होता तेव्हा ती काळी झाली होती. आता कांदा चांगला आपल्याला लाल होऊन द्यायचा आहे. हे बघा, ह्याच्यानंतर एवढा कांदाही झाला की मग ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे. आता टोमॅटोसुद्धा आपण चांगला मऊ होऊन देऊ. टोमॅटोसुद्धा चांगला आपण एकदम मऊ होऊन द्यायचा. मग त्याच्यानंतर मग आपण मसाला टाकायचा आहे. तुम्ही जो टाकता, जो तुम्ही घरी बनवत असाल किंवा विकत आणत असाल तो टाकायचा. मी मालवणी मसाला वापरत असते, तर मी तो टाकणार आहे. ठीक आहे, टोमॅटोला सुद्धा असं पाणी सुटलं आणि ते नरम झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाका, जेवढं तुम्ही तिखट खाता. मी जास्त तिखट नाही खात, त्याच्यामुळे मी 1.5 चमचा टाकलेला आहे. ह्याला सुद्धा चांगला कलर येऊन द्यायचा. कधीही मसाला चांगला शिजून द्यायचा, तेलामध्ये परतायचा चांगला, म्हणजे कलर पण चांगला येतो. त्याच्यानंतर थोडीशी हळद पण जास्त टाकायची नाही, नाहीतर कलर येणार नाही, कारण आपण हळद चिकनला लावलेली आहे. थोडी धना पावडर, आणि चिकन मसाला टाकायचा आहे. हा बघा, मी एव्हरेजचा चिकन मसाला टाकते. तुम्ही जो टाकत असाल तो टाका, नसेल टाकत तर नका टाकू. हे चांगलं मी परतून घेणार आहे. बघा टोमॅटो कसा एकदम नरम झालेला आहे.
चांगला मसाला परतल्यानंतर मी आपलं वाटण घातलेलं आहे. वाटणसुद्धा चांगलं परतून घेणार आहे. आता हे मला 2 टायमाचं बनवायचं आहे, सकाळचं आणि संध्याकाळचं, म्हणजे दुपारचं आणि संध्याकाळचं. चांगलं परतायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर पण बघा, तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या मटणाला. समजून घ्या थोडं, कारण कोणी नाही आहे इथे कॅमेरा धरायला, मी स्वतः धरलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होत असेल, जरा समजून घ्या. इकडे आपला भात बनवून झालेला आहे. चपात्या मी संध्याकाळी बनवेन, आता नाही बनवणार. हे पण चांगलं परतून घेते वाटण. बघा तुम्ही बघू शकता वाटण पण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. हे बघा, हे असं सटकलं पटकन तुमच्यातनं की समजायचं की वाटणसुद्धा आपलं चांगलं ह्याच्यामध्ये शिजलेलं आहे, म्हणजे मसाला वगैरे चांगला भाजला गेलेला आहे. त्याच्यात आपलं भाजलेलंच आहे वाटण, तरीसुद्धा तरीसुद्धा सांगते की चांगलं परतून घ्यायचं वाटण. आणि आपलं वाटण पण चांगलं परतलेलं आहे. आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये चिकन. हे सुद्धा याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, चिकन चांगलं परतलेलं आहे. मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे. आणि मी पाणी लास्टला टाकत असते, जेव्हा थोडंसं चिकन 10-15 मिनटं शिजेल त्याच्यानंतरच मी त्याच्यात पाणी टाकत असते. गरम पाणी टाकत असते, थंड पाणी टाकत नाही. तर ठीक आहे, पुढची प्रोसिजर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. बघा, मी पाणी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यातच कांदा वगैरे मी कापला होता, तर ह्याच्यावरती मी पाणी ठेवलेलं आहे. ठीक आहे, ह्या स्लो आहे. मी बघितलं, मी चिकन ठेवलेलं आहे शिजत. आता मी कपडे वगैरे वाळत घालून घेते, तोपर्यंत कपडे पण घालून होईल आपलं. तर तुम्ही बघा. ठीक आहे, चिकन कसं बनतं ते नक्कीच. इकडे आमची मुलं बघा खेळत आहेत, तुम्हाला दाखवा. मुलं क्रिकेट खेळत आहेत. इकडे माझे झाडं पार सुकून गेले होते. पारच काय पाणी देतच नव्हतात त्यांना व्यवस्थित. आज पूर्ण पाणी वगैरे दिलं त्यांना. हे बघा, पारच सुकून गेले होते ते झाडं. बघा, पारसने काय त्यांना व्यवस्थित पाणी दिलंच नाही. इकडे माझं मनी प्लांट बघू शकता, खूप छान आलेलं आहे. खूप मोठं होतं माझं मनी प्लांट खरं तर, तुम्हाला सांगायचं. पण मी गावी गेली होती तर ते ना पूर्ण हे होऊन गेलं, त्याचं पानं गळून गेले. आणि ह्याची आता कुंडी चेंज करायची. त्यात तुळस होती, पण तुळस पण गावाला गेली, त्याला पाणी नाही भेटलं, त्याच्यामुळे ती गेली. तर मी त्याच्यामध्ये बिया टाकलेल्या आहेत. आणि तिकडे माझं कोरफड आहे, ते माझ्या पप्पांनी मला दिलेलं आहे. खूप छान कोरफड आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे माझा पूर्ण माझे हे बाल्कनी आहे. ही माझी बाल्कनी खूप मोठी आहे. तिकडे पारसच्या 2 सायकल आहेत. त्यांनी काय सायकल पुसली वगैरे आहे. आणि कपडा बघा कसा इथेच वाळत घातलेला आहे. इकडे मी आज लादी वगैरे पुसली होती, तर ते लादीचे कपडे वगैरे धुतलेले आहेत. बघू शकता, ही माझी बाल्कनी आहे. हे आपण चिकन खोलून बघूया ह्याची अवस्था काय झालेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता कसं तेल वगैरे सुटलं आहे त्याला. बाजूने 1 मिनिट, बाजूने तेल वगैरे कसं सुटलं आहे तुम्ही बघू शकता. आपण पुन्हा ह्याला झाकून ठेवणार आहोत. घेतलं चिकन व्यवस्थित हलवून वगैरे घेतलेलं आहे. आणि आता इकडचा पसारा उचलूया सगळा, जो की इथं पडलेला आहे. आता ही झाडू मला पुजायची आहे. आणि ही झाडू आता नवीन आहे, म्हणजे मी दिवाळीला घेतली होती. आता ती दुसरी झाडू आहे, ती खराब होत चालली आहे ना, त्याच्यामुळे आता ती काढायची आहे. तर मी काढली आहे, तिला वरती ठेवली होती, ती काढली. आता तिला देवपूजा वगैरे केली. आता संध्याकाळी ती वापरायला काढेन, चांगली झटकून वगैरे. कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत. बाहेरचं मला झाडायचं आहे चांगलं, फक्त पाणी टाकलेलं आहे, कारण धूळ बसलेली असते ना, त्याच्यामुळे बाहेर सकाळी पाणी टाकून घेतलं होतं, कारण आमच्याकडे पाणी आलं होतं. तर पाणी वगैरे टाकून सगळं धुवून घेतलं. आता संध्याकाळी म्हणजे तो सुका कचरा आहे, तो बाहेरचं सुकलं व्यवस्थित की संध्याकाळी ते झाडून घेणार आहेत. आता ह्या कपड्यांच्या घड्या घालते. इथे पडलेले आहे, हे पारसने इथे पडलेलं आहे बघा. इथे पारसने स्वतःचे कपडे काढलेले आहेत जे त्याला होत नाहीत. आणि काही कपडे फाटलेले वगैरे ते काढून टाकलेले आहेत त्यांनी त्याच्या ड्रॉवरमधनं. तर आता मी बघेन की नक्की काय आहे काय नाही.
तर म्हटलं जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत हे करून घेते. आणि मला नक्की सांगा की तुमच्या इथे सुद्धा सिलेंडर वगैरे भेटतो आहे का लगेच किंवा नाही, किंवा खूप सिलेंडरचे प्रॉब्लेम येत आहे तर किती दिवसांनी भेटतो काय, हे नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि हो, मला एकाने म्हणजे एक आहेत सबस्क्रायबर, त्यांनी मला कमेंट केली होती की तू कुठे कामाला जाते काय, तिकडचा व्हिडिओ काढ. तर मी तिकडचा व्हिडिओ नाही घेऊ शकत आहे, सध्या तरी नाही घेऊ शकत आहे. जेव्हा घ्यायला भेटेल तेव्हा नक्की घेईन, कारण तिथे अलाउड नाही आहे. मी काम चेंज केलेलं आहे. आणि का चेंज केलेलं आहे तर पेमेंटमुळे केलेलं आहे, अजून काही नाही. कारण जिथे मी पहिले काम करत होती तिथे पेमेंट कमी होता आणि काम जास्त होतं. आणि काम जास्त असलं तरी काही नाही, मी कुठल्याही कामाला कधी नाही म्हणत नसते. जे काम आपलं पोट भरतं आणि जे इज्जतीचं काम आहे ते मी नक्की करत असते. पण तिथे पेमेंट वेळेवरती भेटत नव्हता, त्याच्यामुळे मी ते काम सोडलं होतं. आता तुम्ही मला म्हणणार की तुझ्या गळ्यातलं कुठे आहे, तुझं मंगळसूत्र तू का काढून ठेवलेलं आहे. तर माझं मंगळसूत्र आहे, मी काढून ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे सगळं की तिकडे सोन्याच्या वस्तू म्हणजे अलाउड नाही आहेत माझ्या कामावरती. सोनं काहीच अलाउड नाही आहे तिकडे, त्याच्यामुळे मी काढून ठेवलेलं आहे. आणि मला नकली सहन होत नाही, तर मी काढून ठेवलं आहे. म्हणजेचा अर्थ असा नाही की घालत नाही, तर मी घालते. आणि मी सध्या तर नकलीच घालते, असली घालत नाही. जे आहे माझं सोन्याचं ते मी माझ्या घरी ठेवलेलं आहे, ते इथे ठेवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी नकलीच घालते, कारण इथे मी घरी नसते, त्याच्यामुळे मी घरामध्ये काहीच ठेवत नाही. आणि तसे आपल्याकडे काही जास्त सोनं नाणं नाही आहे. जे मी डेली घालत होती तेवढंच आहे, पण तेवढं पण मी इथे ठेवत नाही. ते मी माझ्या घरी ठेवते, माझ्या आईवडिलांकडे ठेवून दिलेलं आहे, इथे नाही आहे. त्याच्यामुळे मी ते नाही घालत, मी फक्त नकली घालते. पण ते सुद्धा अलाउड नाही आहे इकडे तिथे घालणं. जेव्हा मी कामापर्यंत जाते तोपर्यंत घालते, पुढे मी काढून ठेवते. तर मला काही सहन होत नाही, त्याच्यामुळे मी घातलं नाही आहे. बाकी काही इश्यू नाही आहे. त्या कामातलं व्हिडिओ तर काही येऊ शकत नाही, कारण तिथलं मी शूट करू शकत नाही, त्याच्यामुळे नाही घेऊ शकत. आणि कुठे कामाला आहे हे मला सांगणं योग्य वाटत नाही, कारण मी सांगितलेलं आहे की मी खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. आणि मी जिथे कुठे कामाला आहे ते काम खूप चांगलं आहे. आणि ते जर कोणाच्या नजरेस आलं ना तर परत माझ्या आयुष्यात आहेत भरपूर लोक ज्यांना माझं चांगलं बघवत नाही, डोकवायला येत असतात. मी वारंवार सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये, कुठेही इंस्टाग्रामवर म्हणा, यूट्यूबवर म्हणा, व्हॉट्सअपवरती जरा असं काही टाकलं की लगेच पहिले येणार तिकडे बघायला की ही काय करते, काय टाकते, काय नाही टाकत. तर त्याच्यामुळे मला नाही सांगावंसं वाटत की मी काय करते, कुठे कामाला जाते, काय करते. ज्यांना माहिती असायला पाहिजे त्यांना माहिती आहे, म्हणजे माझे फॅमिली मेंबर, त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी कुठे काम करते, काय करते. त्याच्यामुळे मला बाकी बाहेरच्या लोकांना दाखवणं योग्य वाटत नाही. आणि मी काम करत आहे तर ते मी माझ्या फॅमिलीसाठी, माझ्यासाठी करत आहे. मी काय ते काढून पैसे तुम्हाला देणार नाही आहे, त्याच्यामुळे नाही मला दाखवायचं आहे. आणि एक अशी कमेंट होती की तू कोणता तरी व्हिडिओ टाकणार आहेस की तू काय करतेस, काय नाही करत. हो, तर त्या व्हिडिओला अजून थोडासा टाईम आहे, तो मी शूट करून ठेवलेला आहे. आणि मी नक्की दाखवेन की कोणती आनंदाची गोष्ट होती ती. पहिले ती माझी पूर्णपणे सक्सेस होऊ द्या, झालेली आहे ती 99% झालेली आहे, 1% राहिलेली आहे. जेव्हा ती पूर्ण होणार तेव्हा मी नक्कीच दाखवणार. आणि ते माझं स्वप्न आहे, ते मी पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आता बघूया, देवाच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. पूर्ण प्रयत्न केलेला आहे, जेवढी मेहनत करता येईल तेवढी केलेली आहे. माझं 100% मी दिलेलं आहे. आता माझ्या देवाच्या हातात आहे. माझ्या देवाला जे मान्य असेल माझ्यासाठी, जे योग्य वाटेल ते तो करेल. आणि मी देवाच्या म्हणतात ना की मी माझ्या देवाच्या इच्छेपुढे कधीच जात नाही. त्याच्यामुळे त्याच्या मनात असेल तर नक्कीच ही गोष्ट पूर्ण होईल. आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच मी दाखवणार आहे, तोपर्यंत मी दाखवणार नाही आहे. हा, नाही जरी पूर्ण झाली ना तरी मी एंडला सांगेन की मी काय केलं होतं आणि काय नाही केलं होतं, कुठे प्रयत्न केला होता, काय केला होता, ते मी दाखवीनच. कारण मी प्रयत्न केलेला आहे ना, म्हणजे मी काय हारलेली नाही आहे. मला काय अपयश भेटलेलं नाही, उलट यशच भेटलेलं आहे. कारण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही. आणि मी प्रयत्न केलेला आहे आणि मी तिथपर्यंत पोचलेली आहे. म्हटल्यानंतर मी गेलेलीच आहे असं मी म्हणेन तिथपर्यंत.
तर ठीक आहे, जे होईल तर मी सांगेनच, पण तोपर्यंत नाही मी काही सांगणार आहे. कारण काही लोकांना खूप चौकशी आहे माझ्या आयुष्यात, मी काय करते, कुठे जाते, किती कमावते, कोणाला देते, कोणाबरोबर जाते, कुठे जाते. तर मला नाही दाखवायचे काही गोष्टी. त्याच्यामुळे आता एवढ्या लवकर काही माझी व्हिडिओ अशी येत पण नाही. तुम्ही बघता की जेव्हा काही गोष्टी होतात त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकत असते. कारण आता मी सगळं सोडलेलं आहे. 2025लाच मी सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत की नाही, आता कोणालाच काही दाखवायचं नाही. भले आपण कमवतो आहे, आपण आपल्या कष्टाने कमवते, आपण आपल्या कष्टाने पुढे जात आहोत. नाही की दुसऱ्याचा हात पकडून आपण पुढे जात आहोत किंवा दुसरा देईल तेव्हा आपण त्याच्या जीवावरती राहत आहोत. तर असा मी विचार करत होती पहिले की अरे कशाला आपण काय चोरी करत आहोत का, किंवा काय करत आहोत तर आपण कशाला काय नाही दाखवायचं किंवा का नाही सांगायचं. तर मी बिनधास्तपणे सांगत होती. पण आता मी असं कोणाला सांगत नाही, कारण खरं आहे. कारण लोक स्वतः तर काही प्रयत्न करत नाही, दुसऱ्याच्या जीवावर बसून खातात किंवा दुसऱ्याची ह्याच्यावरती ती मनमानी करतात. की आता काय बोलू, तुम्हाला बोलायला भरपूर आहे पण मला काय बोलायचं नाही ते. कारण फालतू लोकांच्या गोष्टी आपल्याला इथे काढायच्या नाहीत, कारण ते फालतूच लोक आहेत. मी असे लोक खूप बघितलेली आहे. नुसतं जाऊन दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची आणि तिकडून मग आता काय खायचे ते खायचं. तर तुम्ही समजू शकता काय बोलायचं मला. पण नसल्यांचं काही कधी चांगलं होत नाही. त्यांना वाटतं की आमचं खूप चांगलं होणार आहे, काय होणार आहे, काही नाही. कोणाची हाय घेऊन तुमचं कधीच चांगलं होणार नाही. शेवटी इथंच फेडायचं आहे, इथंच भरायचं आहे, इथंच सगळ्या गोष्टीचा न्याय होतो. तर त्याच्यामुळे काही होत नाही चांगलं. तुम्हाला वाटत असेल आम्ही चांगलं खातो आहे, हॉटेलमध्ये जातो आहे, इकडे फिरतो आहे, तिकडे फिरतो आहे, गाडी बंगला घेतो आहे, तर काही नाही. ते तेवढ्यापुरतंच असतं. देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो, दोन्ही गोष्टी करतो. तर समजून जायचं असतं प्रत्येक गोष्ट. तर त्याच्यामुळे आता मला काही दाखवायचं नाही आहे इथे. आहेत बरेचसे, आता कुत्रेच म्हणावं लागेल मला त्यांना, की येतात तिथं मारायला. कशाला येतात काय माहिती. मला त्यांची थोबाडा बघावीशी पण वाटत नाही, पण येतात बघायला. जाऊ दे आता, कारण मला माझा व्हिडिओ खराब करायचा नाही आहे. आणि मला अशा भरपूर साऱ्या कमेंट येतात, इन्स्टावरती पण येतात, मी बघत असते. आणि जास्त करून मला कमेंट येतात, तुझे डोळे खूप छान आहेत, तू लेन्स वगैरे वापरते का. तर मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मी लेन्स वगैरे काही वापरत नाही. मी मेकअपसुद्धा जास्त करत नाही. मला मेकअपही सूट होत नाही. मेकअप जरी केलं तरी माझा पूर्ण लाईट मेकअप असतो आणि मी त्याचं फाउंडेशन मी लावत नाही. त्याच्यामुळे माझे डोळे हे रिअल आहेत. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा की माझे व्हिडिओ रिअल आहेत. आणि इथेसुद्धा मी काही फिल्टर वापरलेला नाही आहे, कारण मला जे आहे तेच दाखवायला आवडतं. नाही की असं आर्टिफिशियल दाखवायला आवडतं. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. मला नाही आवडत कोणत्या गोष्टी दाखवणं असं. त्याच्यामुळे जे रिअल आहे तेच आहे मी. तुम्ही जे मला लोक ओळखतात त्यांना माहिती आहे मी रिअल आहे ते. मला असं फेक आवडत नाही. काही लोक थोबाडाला पण मेकअप थापतात आणि आयुष्याला पण त्यांच्या मेकअपच असतो. म्हणजे त्यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असे असतात. पण तसं आपलं काही नाही आहे. आपण जे आहोत ते आहोत. जे देवाने आपल्याला जे दिले आहे ते मान्य करावं आणि त्यातच राहावं. ठीक आहे, चला आपण बघूया नंतर की चिकन आपलं कसं बनतं आहे. ठीक आहे, बघूया चिकन. वाव, तुम्ही बघू शकता किती छान ह्याला तेल वगैरे सुटलेलं आहे. बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. आता मी गरम पाणी करायला ठेवते आणि टाकते पाणी. थोडंफार शिजलेलं आहे चिकन, हे बघा. आता हे नंतर बाकीचं थोडं आहे ते आपण पाणी टाकून शिजवणार आहोत. ठीक आहे, हे दाखवते मी तुम्हाला. थांबा जरा, कारण मला कॅमेरा बंद करावा लागेल. बघा, इथे मी ताटावरती ठेवलेलं पाणी टाकलं आणि हे गरम पाणी मी टाकत आहे. नंतर जर लागलं पाणी नंतर तर मग टाकेन, नाही तर नाही टाकणार. कारण पारसला रस्सा खूप जास्त लागतो, त्याच्यामुळे मला थोडा रस्साच बनवायचा आहे. म्हणजे अजून शिजायचं पण आहे ना, अजून शिजलेलं नाही आहे. तर ठीक आहे, चला तर मग आपण भेटूया नंतर.
आता मग माझं जेवण वगैरे झालेलं आहे. मी त्यानंतर तुम्हाला चिकन दाखवलं नाही शिजल्यानंतर. आता नॉर्मली तुम्हाला माहितीच आहे की चिकन कसं शिजतं. तर नाही दाखवलं कारण मला एक फोन पण आलेला मैत्रिणीचा. तशी तर आनंदाची गोष्टसुद्धा आहे. जो विषय मी तुमच्यासमोर घेतला होता मगाशी की काही गोष्टी आहेत त्या मी पूर्ण झाल्या ते सांगेन. तर पूर्ण होण्याच्या ह्याच्यातच आहेत. त्याच्याबद्दलच थोडीशी गुड न्यूज होती. तर त्याच्यामुळे राहून गेलं माझं चिकन दाखवणं. आणि मग आता पारस आणि मी जेवलेलो आहे. आता थोडा वेळ रेस्ट करते आणि मग आहे संध्याकाळी थोडंफार काम, मग ते करायचं. काही एवढं नाही आता, फक्त जेवण तर आहे, चिकन आहे, भात आहे, संध्याकाळी चपात्या बनवून थोड्याशा दोघांच्या बोलतोय 3-4 बस झालं. बाकी काही नाही आहे. मला आज दिवसभर थोडंसं पाय दुखत आहे, त्याच्याकडे आता लक्ष द्यावं लागेल थोडं, कारण खूप जास्त दुखत आहे. दाखवते थांबा. हे बघा, तुम्ही बघू शकता माझा पाय, शीर बघा, ही पूर्ण ही जी शीर आहे ना, जी फुगली आहे दिसत आहे, तिथून पूर्ण पाय दुखतो आहे माझा. आणि थोडासा सूजही आहे पायावरती. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पायात पैजण वगैरे मी सगळं काढून ठेवलं आहे, कारण कामावरती अलाउड नाही आहे. आता ही जोडवी नाही निघू शकत, त्याच्यामुळे मी काढत नाही. बाहेर टी व्ही चालू आहे, तर पारस काय ऐकणार नाही. तर चला थोडा वेळ रेस्ट करते. आणि तुम्ही पण मला सांगा की नक्की माझ्या पायाला काय झालं आहे, काही कळत नाही, खूप दुखतं हे, एवढंच खूप दुखतं मला. चला थोडा वेळ रेस्ट करते, त्याच्यानंतर मग संध्याकाळी भेटूयात आपण पुन्हा एकदा, ठीक आहे. मी उठली आहे, भांडी वगैरे घासली, कचरा वगैरे काढला इथे बघू शकता. भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर इथे कुकर लावला डाळ भाताचा, तो कशाला ते नंतर सांगते तुम्हाला. चिकन वगैरे तर आहे आपल्याला. इथे चहा ठेवला आहे मला आणि पारसला. बाहेरचं पण कचरा वगैरे सगळं आवरलं आहे, सगळं काढून घेतलेलं आहे कचरा वगैरे. थोडासा आराम केला, पाय थोडा दुखतोच आहे, पण ठीक आहे, आता काय करू, काय कळत नाही. त्या पायाचं इकडची लाईट बंद करून टाकते. बघा तुम्हाला दाखवते एक मिनिट. सगळं आवरलं इकडचं पण, बघा सगळा इथे कचरा वगैरे पडलेला ना, सगळं आवरून घेतलं कचरा वगैरे बाहेरचं. कपडे तर ओले आहेत, सुकलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे ते काढले नाही. इकडचं पण सगळं आवरलेलं आहे माझं. इथे पारसला फ्रूट आणलेले आहेत, तो खातो. आणि इकडे पण आपलं सगळं आवरलं आहे. तर इथे मी चहा घेते पारसला आणि मला, ठीक आहे. मी चहा पिते, तुम्ही पण या, चहा बिस्किट खाते, मग पुढचं आवरते. अजून मला बाहेर पण जायचं आहे, बाहेर म्हणजे इथेच जायचं आहे गावामध्ये. तुम्हाला दाखवेन कशाला जायचं आहे, ठीक आहे. टी व्ही लावली आहे, तुम्ही बघू शकता, टी व्ही चालू आहे. आवाज म्यूट केला आहे, कॉपीराईट येईल म्हणून. तर ठीक आहे, चला. तसं तर मी खुश आहे, आज आनंदी आहे. एक सांगितलं मगाशी तुम्हाला की काही गोष्टी पॉझिटिव्ह झाल्यात, पुढे थोड्याफार अजून होतील ज्या राहिलेल्या आहेत. तर चला मग भेटूया थोड्या वेळात. आता आम्ही दोघं चाललो आहे केस कापायला, चालत चालत मायले करत, बघू शकता तुम्ही. चालत चालत लंगडत लंगडत चाललो आहे, पाय दुखतोय. पारसला मी बसवलेलं आहे तिकडे सलूनच्या दुकानात, आणि मी इथं भाभीकडे आलेली आहे. मला ड्रेस अल्टर करायचा आहे, पण भाभी नाही आहे. ते बघा, भाभीच्या घराला लॉक आहे. तर चला आपण जाऊया, भाभी नाही आहे. बटाट्याची भाजी बनवली, इथे डाळ बनवली आहे, आणि इथे चपात्या बाकी आहे, भात पण बनवला आहे. तर सांगते तुम्हाला, मला एक डबा होता, डब्याची ऑर्डर होती, त्याच्यामुळे मला बनवायचं होतं. आणि ते व्हेजिटेरियन आहेत, त्याच्यामुळे मी ही बटाट्याची भाजी, डाळ आणि आता चपात्या बनवायला घेते, ठीक आहे. चला मग आपण भेटूया नंतर. तर मग माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. आता टिफिन देते आणि आम्ही पण जेवण करून घेतो आणि झोपतो. उद्या कामावर जायचं आहे. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. माझी चिकनची रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा. बाहेरून उजेड येत असेल, पण इकडे देव आहेत आपले. तर नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं पूर्ण रुटीन. तर हे दिवसभराचं माझं काम होतं आज, ते मी केलेलं आहे. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ठीक आहे. लवकरच व्हिडिओ पोस्ट करेन आणि लवकरच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग आता आपण
भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि हो, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि चला तर मग, बाय बाय, गुड नाईट.